केशवा माधवा तुझ्या नाव. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग टॅलेंट राव. काय पेपर वाचन चालू आहे काय? पेपर वाचन. हा चला, कामाला सुरुवात करण्याच्या आधी घेऊ मी सम गुड न्यूज. भैया गुड न्यूज एकच आहे सध्या. हा. आजा गेला. काय आजा गेला? अरे मग असं काय सांगतोय? चला शहीद झाल्याचे बॅनर छापायला घेऊ. अहो भैया तसं नाही, गावातून गेला. गुड न्यूज दे म्हटलं तर शिळ न्यूज काय देताय रे? गुड न्यूज द्या काहीतरी. अहो भैया अजून काय गुड न्यूज आहे? ते पवारांना हाकललं का नाही अजून? अहो ते वय. अहो कुठलं काय तेव्हा? का पैसे वसूल केले नाहीत का अजून? अजून काहीच ऍक्शन घेतली नाही. हिला एक काम असं नाही बघ. हॅलो नमस्कार, ओळखलं का? बोला की भैया साहेब. ते पवाराच्या घरातल्यांचं काय झालं? अर भैया तुम्हाला सांगणारच होतो. काय तुमच्याकडनं काम होणार नाही ते? नाही नाही तसं नाही, 2 दिवसात घेणार आहे मी पैसे. 2 दिवसांनी काय मुहूर्त सापडणार रे? नाही तसं नाही. मग मला आजच्या आज गुड न्यूज मिळाली पाहिजे, नाहीतर उद्या तुम्हाला बॅड न्यूज मिळेल. नाही भैया आजच जातो मी. हा गुड बॉय. टॅलेंट शुभ घडी आली बघ. नाव टाइम इज माइन. चितले, ती जडीची हिरवी साडी कशी धुतलीस? तुला काय सांगितलं होतं मी? इकडे धु म्हणून सांगितलं होतं का नाही? हा अगं आता तिचा रंग गेला तर तू काय दुसरी आणून देणार आहेस का? वय वय काय बोलत नाही तर दिसन दिसलेच करायला लागलीस की. ए परत जर असं केलंस का नाही तर गाठ माझ्याशी आई सांगून ठेवते. वय वय साधं एक काम थड करायला येत नाही. घरातल्यांनी कामं करायला शिकवल्यात का वाढवून ठेवायला शिकवल्यात? अगं तुझ्यापेक्षा माझी जैडी 100 पटीने बरी. कळतंय का? अगं कळलं का तुला? आता ही करून मलाच बत्तीशी दाखव. तुला तर का नाही बघून घेते मी. गाठ ह्या पुष्पा फुलटेशी आहे दम. मामी आता तुम्ही किती बी बोलला तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही. शीतल शीतल थांब थांब. अगं काय कामात गुंतवून घेतलीस स्वतःला? अहो ते जरा बरं थांब, हे बघ ही घे पेढा खा. कालपासून म्हणत होतो पेढा आणीन म्हणून. बस बस खा खा सगळा खा. बर शीतल तू पास झालेलं घरी सांगितलंस का? नाही अजून. वाटलंच मला, कामाच्या नादात सांगितलं नसेल ना. आता एक काम कर, पहिल्यांदा घरी जाऊन सांग पास झाली म्हणून. बर हे घे पेढा. एक काम करते, आधी दळण घरी ठेवते आणि मग जाते. अगं दळणाचं काय राहू दे, ती दे माझ्याकडे. ठीक आहे दे. आओ आओ ते इकडं आओ पण जा, पहिल्यांदा सांगून ये घरी जा. बर 1,00,000 रुपये आहे ती बरोबर, पण एवढं पैसे द्यायला किती खेटा मारायला लावल्या. खर तर याजच घ्यायला पाहिजे होतं. बरं येऊ का? हा पण कधी कवा नड लागली तर आम्हाला इसरायचं नाही. हा जितू शेठ येऊ का? एकदाचा घोर मिटला जीवाचा. नाहीतर काय, जीवाला चैनच पडत नव्हतं. सारखा आपला एकच विचार यायचा. ना आता तरी सांगा की
कुठनं आणलं एवढं पैसे? तुम्ही पैशाची जुळवाजुळव कशी केली ते आम्हाला बी कळू देत की. माग बँकेची शेवटची नोटीस आलती, त्यांचा माणूस बी आलेला. मी त्याला परस्पर बाहेर भेटलो. तुम्हाला कुणाला सांगितलं नाही, पण मी माग बोललो होतो की दोन्ही पैकी एकाची कुणाची तरी सुटका होईल. म्हणजे नाना मग आपल्या घरावर जप्ती येणार. काय म्हणते चित्तू भाऊजी? उद्याच आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. अरे देवा, अहो आधी तरी बोलायचं की. आता असं एका दिवसात म्हणजे? अगं आधी कसं सांगणार? मला माहिती होतं. तुम्हाला हे आधी सांगितलं असतं तर तुम्ही समजांनी मला विरोधच केला असता. आणि अजिंक्य जायपाव तर काय होऊ नये म्हणून मी समजा पुढे ढकललं. हो पण नाना, आपलं घर. माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नव्हता ग. सगळं माझ्यामुळे झालं. काय पैसे बघायला जाताना अक्कल कुठं कान टाकली होती काय माहित. अरे असू देत ना, आता मागचं कशाला उकरून काढतोयस? नाही जितू भाऊजी, यात तुमची काय बी चुकी नाही. हे जर दुबईला गेले नसते तर आज हे घर सुखानं नांदत असत. असं काय म्हणता येत आहे? अहो चुकी दोघांची बी आहे, पण त्याची एवढी मोठी किंमत मोजायला लागेल असं वाटलं नव्हतं. आता जे झालं ते झालं. सगळं त्याच्या मर्जीनुसार होतंय बघा. त्यानेच आपल्याला घरातून बाहेर काढलंय. उद्या राहायला तोच जागा दिला आपल्याला. पण ना अहो आमचा सगळा संसार याच घरात झालाय. बाहेरपेक्षा या घराची ओढ आम्हाला जास्तच आहे. अहो, काय बी झालं तरी आपलं घर होतं हे म्हणजे काय नुसते 4 भिंती आणि छप्पर नव्हतं. आपली सगळी पोरं याच घरात लहानाची मोठी झाली की हो. होय, घर माणसांनी बनतं. आणि जवळ माझी माणसं माझ्या सोबत आहेत ना, तवर मी कुठं बी घर उभं करू शकतो.